त्या साईडनं पण गाड्या जातात, या साईडनं पण गाड्या जातात. आणि मंदिर बघा कसं मधीत आहे. त्या झाडाची पण वेगळीच कहाणी आहे, ती पण तुम्हाला सांगतो. तर चला आपण पहिले जाऊया, दर्शन घेऊया. पूर्णपणे झाडाच्या कुशीत बसलेलं आहे मंदिर. गाईस बघा कसं स्वयंभू मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली आहे बघा. पण हा पहिला जो होता ना, पूर्ण झाडच होता असं नुसता, आणि त्या एकदम नीट नेटका केलेला आहे. असा मनोरम्य इथं वातावरण आहे बघा. एक आपल्याला तिथे जायचं आहे. दिसते ना मध्ये रस्त्याच्या मध्ये बघा कसं बघा दाखवायला मंदिर आहे. विशेश्वर नाव आहे. तर गाईज हे बघा आपण इथं तर गाडी लावलेली आहे. आणि हा जो रस्ता जातो तो पनवेल साईडला, आणि हा आपण ट्रेनवरून आलेलो आहोत. आणि बघा मंदिर कुठे आहे, हा झाडाच्या मधीमोठ मंदिर आहे. आणि हा रस्ता क्रॉस करून जायला लागेल आपलं. हा बघा मंदिर बघा, त्या साईडनं पण गाड्या जातात, या साईडनं पण गाड्या जातात. आणि मंदिर बघा कसं मधीत आहे. त्या झाडाची पण वेगळीच कहाणी आहे, ती पण तुम्हाला सांगतो. तर चला आपण पहिले जाऊया, दर्शन घेऊया. चप्पल इथंच काढूया आपण. बघा कसं मंदिराच्या पायऱ्या आहे, जांभळा दगडाने केलेले आहेत. आणि पूर्णपणे झाडाच्या कुशीत बसलेलं आहे मंदिर बघा. कसं साईडनं पण कसं रस्ता जात आहे बघा, त्या साईडनं पण रस्ता जाते, त्या साईडनं पण रस्ता जाते बघा. किती मोठा हा झाड आहे बघा. बघा गाईज कसं झाडाच्या मधोमध बसलेले मंदिर बघा. म्हैसेश्वर महाराजांचं हे मंदिर आहे. ओम नमो म्हैसेश्वराय नमः. भक्त येत असतात इथे बघा, त्यांचे पण दर्शन घेत आहेत, ते पूजा करत आहेत. त्यांचं झाल्यावर आपण पूजा करूया. गाईज बघा कसं स्वयंभू मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली आहे बघा. गाइस बघा कसं आतमधून मंदिर आहे.
पूर्ण झाडाच्या मध्ये मध्ये मंदिर केलेलं आहे. आता हे स्थानिक लोक ही पत्रे बित्रे लावून असे शेड केलेले आहे थोडी. पण हा पहिला जो होता ना पूर्ण झाडच होता असं नुसता. आणि त्याचमध्येच हा मंदिर होता. हा देव इथं स्थापन झालेले आहेत बघा कसे आहेत. आणि आता हे साईडला रस्त्याचं काम झाल्यावर हे साईडला असे कंपाऊंड केलेले आहे. आणि बघा कसे झाडं बिडं एकदम नीट नेटका केलेलं आहे. असं मनोरम्य इथं वातावरण आहे. बघा इकडचे कसे गाड्या जात आहेत. हा गाड्या इकडे पनवेल साईडला रोड राहतो. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आहे. त्याच्या मधोमध हा झाड आहे बघा. किती मोठा झाड आहे. किती मोठा हा वटवृक्षाचा झाड आहे. आणि आता बघा पूर्णपणे हा कंपाऊंड पण केलेला आहे. इथे बसा बिसायला मस्त असं जागा केलेलं आहे. एकदम रस्त्याचे मधोमध असणारं हा मंदिर श्री म्हशेश्वराचं मंदिर आहे. या देवस्थानाची कहाणी अशी आहे की देवस्थानाला हा जो झाड दिसतोय मधोमध हा रस्त्याच्या मधोमध असल्याकारणे हा रस्त्याचं काम चालू होता. तर हा झाड काढण्याचा शासनाचा आदेश होता. ते झाड काढण्याचे ते खूप प्रयत्न केलं. या ठिकाणी 3 पोकलन लावले होते. 3 पोकलन. त्यातली एक पोकलनची पहिली जी टायराची चैन असते ती तुटून गेली. आणि दुसरी पोकलन जी लावलेली तिचा जो हायड्रोलिक असतो जो पोकलन ऑपरेट करण्यासाठी जो हायड्रोलिक असतो तो फुटला. आणि तिसरी पोकलन जी लावली हे झाड तोडण्यासाठी ती पण आपोआप बंद पडली. त्यामुळे नंतर हे त्याही सगळे बघून घेतले की भक्ताकडे बघून घेतल्यानंतर समजलं की हा असा जो देव आहे तो हा झाड हटवून देत नाही. तर हा झाड हटवून देत नाही म्हणून रस्ता आहे ना हा इथनं घेतला. हा जुना रस्ता होता. हा इकडे नवीन रस्ता केलेला आहे. तो रस्ता इकडनं केलेला आहे. आणि हा झाड मधोमध तुम्ही बघू शकता पूर्णपणे मधोमध इकडनं पण रस्ता होतो आणि इकडनं पण रस्ता होतो. एवढा मोठा झाड मधोमध ठेवायला लागला आहे. कारण की देवाची किमया होती की हा झाड तोडून देऊन दिला नाही. आणि की त्याचं इथं स्थान होतं म्हणून हा झाड तोडून दिलं नाही. बघा पूर्णपणे बघा कसं इकडनं पण रस्ता जातो इकडनं पण रस्ता जातो. आणि हा झाड काही तोडून दिलेलं नाही देवानं. हा या म्हशेश्वराची पूर्णपणे किमया होती. बघा असा देव नेमकी झाडाच्या मधोमध असले. तर आता दर्शन घेऊन आपण जात आहोत. आणि इथून निघायची अजिबात इच्छा होत नाही. कारण की इथं जो वातावरण आहे ना क्लायमेट आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आहे. पूर्णपणे गार वारा लागत आहे. दोन्ही साईडनं गाड्या जात आहेत. आणि सुंदर असं वातावरण आहे. पण आपल्याला जायला तर लागेलच कारण की थोडं आपलं काम पण आहे. तर चला निघूया आपण. बोला म्हशेश्वर महाराज की जय. क्लायमेट बघू शकता किती सुंदर आहे बघा. असे झाडं बिडं इथं लावलेले आहेत बघा. मंदिर आहे. आपण घरी जायला इच्छा तर अजिबात होत नाही घरी जायची. पण जायला तर लागेल कारण की थोडं काम आहे आपलं. पण इथून आता जायचं आहे पेणला. आणि पेण या साईडला पडतो. म्हशेश्वर देवस्थान श्री स्वयंभू म्हशेश्वर देवस्थान ग्रामस्थ मंडळ इरवाडी येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे स्वागत करीत आहे. बघा कसं सुंदर असं निसर्गाच्या सान्निध्यात बसलेले मंदिर आहे. आणि या साईडला इरवाडी गाव आहे. आणि इरवाडी गावाच्या हद्दीतच हा देव येतो. तर चला पुन्हा येऊ कधीतरी आपण दर्शनासाठी. या रस्त्यातून येता जाता आपण पण इथून बाहेरूनच दर्शन घेत असत. पण आज जाण्याची संधी मिळालेली आहे मंदिरात तर आपण जाऊन आलेलो आहोत. कसं मंदिर आहे ते पूर्णपणे ब्लॉगमध्ये मी शूट केलेलं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.